ऐतिहासिक न्यूज, निर्भीड रोखोक बातमी। ऐतिहासिक न्यूज मध्ये मी आपले मनस्वी स्वागत करतो। मी आपल्या समोर अलीम शेख। निलजगाव फाटा येथे धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन। एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी घोषणाबाजी, 1.5 तास महामार्ग ठप्प झाले होते। औरंगाबाद महामार्ग निलजगाव फाटा येथे धनगर समाज हे बांधवांनी बुधवारी सकाळी एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी तीव्र चक्काजाम आंदोलन केले होते। सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 1.5 तास आंदोलन चालले। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सह समाजातील शेकडो बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते। धनगर समाजाला न्याय द्या, एसटी प्रवर्गात घ्या अशी घोषणा परिषद आणून गेली असून या आंदोलनात सरपंच अशोक भानुदास धर्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की धनगर समाजाची ही मागणी वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। समाजाला ओबीसी ऐवजी एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे पाहिजे। धनगरच्या जागी धनगर हा शब्द आल्याने शासन जाणून बुजून धनगर समाजाला आरक्षण पासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे। शासनाने याकडे गंभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय द्यावा असे आवाहन त्यांनी केले। आंदोलनामुळे महामार्ग तिन्ही बाजूनी वाहनाच्या लांबच लांब लागल्या होत्या। बिडकीन येथील आठवडी बाजार व सणाचा बाजार असल्यामुळे वाहनांची गर्दी आणखी वाढली होती। मात्र बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश शेळके यांनी अधीनस्थ कर्मचारीसह वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न केले। लहान वाहन एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती। आंदोलनादरम्यान महसूल विभागाचे बिडकीन मंडळ अधिकारी रवींद्र जोशी यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी सरपंच अशोक धर्मे, गणेश काळे, काकासाहेब टेके, अंकुश धर्मे, अंबादास गुंजाळ, राजू धर्मे, राजू भालेकर, बाबासाहेब धर्मे, गणेश दाने, भरत धर्मे, आकाश धर्मे, दादा धर्मे व महिला आणि धनगर समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकीन। ते पत्र दिले गेलं नाही, ते जाणीवपूर्वक दिले गेलेलं नाहीये। आपल्याला त्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। जे राज्यकर्ता त्यावेळेस यावर राज्य करत होती त्यांनी आपल्याला या संपूर्ण भारतामध्ये आपण एसटी कॅटेगरीत आहे, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आपला समावेश आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपलं काय केलं त्यांनी? विमुक्त जाती, भटक्या जाती। मी बिडकीन सरपंच अशोक धर्मे, धनगर समाज आज जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे 15 दिवसापासून जे उपोषण करतायत त्याच्यासाठी एक शासनाचं लक्षवेधी करण्यासाठी त्यांनी जे महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करून सरकारला जागृत करण्याचं काम करावं असं समाजाला सांगितल्याप्रमाणे आज बिडकीन शहरामध्ये आम्ही दीपक भाऊ बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आज धनगर समाजाला काही दशकापासून झाले 70 ते 75 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः 36 नंबरला आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलेलं असून परंतु जाणीवपूर्वक या शासनाने, या राज्यकर्त्यांनी आम्हाला धनगर समाजाला आतापर्यंत 70 ते 75 वर्ष आमच्या समाजाची पिळवणूक केलेली आहे आणि आमच्या समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि जाणून बुजून समाजाची होरपट केल्यामुळं आज समाज जागून उठलेला आहे। आणि जे धनगर आणि धनगर हा जो विषय आहे, जसं तुम्हाला सांगतो मी, आज 3 राज्यामध्ये झारखंड असेल, कर्नाटक असेल, बिहार आपलं छत्तीसगड असेल, ओडिसा असेल, या जागेवर सुद्धा एक धनगर आणि धनगर हा सोपा प्रश्न होता। परंतु तिथं स्वतः दुरुस्ती करून धनगरच्या ऐवजी धनगर करून त्या राज्याला जर आरक्षण मिळत असेल तर महाराष्ट्रामधल्या धनगराला असा अन्याय का होतोय? यामुळे आम्हाला ज्या सरकारला प्रश्न विचारायचा आहे, जर 4 राज्यामध्ये जर न्याय दिला जात असेल तर ह्योच न्याय महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनगर समाजाला लागू व्हावा आणि जाणूनपूर्वक जे 4 ते 5 आमची जी कोर्टामध्ये जी लढाई चालू होती ती 4 ते 5 चुकीच्या धनगर नावानं
सर्टिफिकेट निघाले मुंसनी आमची ती लढाई आम्ही कोर्टामध्ये हरल्यामुळं आणि ते आरक्षण आता जे आदिवासी समाजाला आदिवासी ऑफिस आहे संभाजीनगरला ते आम्ही ते सर्टिफिकेट ते रद्द केलेलं आहे आणि तो पण मार्ग आमचा मोकळा झालेला आहे आणि ते मी तर सांगाल ते जाणून बुजून आतापर्यंत राज्यकर्त्यांनी आणि सरकारने चुकीच्या पद्धतीने जाणून बुजून ना 4 ते 5 सर्टिफिकेट काढून दिले होते की हे धनगर समाजावर अन्याय कसा करता येईल असं मी स्वतः ठामपणे सांगतो. म्हणून आज आम्ही या शासनाला या सर्वांच्या वतीने दीपक भाऊ बोराडेंनी जर सांगितलं आम्ही निवेदन देतोय की आमच्यावर आतापर्यंत जो अन्याय झाला तो आतापर्यंत खूप झाला. आता आम्हाला न्याय देण्याची त्यांनी लवकरात लवकर भूमिका घ्यावी नसता धनगर समाज यापुढे जास्त पेटून उठेल याची हे सांगण्याची दुसरी गरज नाही. ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका.